नाही, अतिशय निंदनीय अशी घटना आहे। 12 वर्षाची एक 12-13 वर्षाची एक 6वीमध्ये इयत्ता 6वीमध्ये शिकणाऱ्या मुलीसोबत हा अतिशय भयानक आणि निंदनीय प्रकार घडलेला आहे। मी संबंधित तिथल्या स्थानिक पोलीस अधीक्षकांसोबत सुद्धा मी संपर्क साधला। त्यांनी साधारणपणे जी मला स्थानिक पातळीवरून माहिती मिळाली त्यानुसार 7% प्राथमिक माहिती आहे त्यानुसार 7% तिला बर्न्स आहेत, थोडं चेहऱ्याच्या इथे आणि कपाळाच्या इथे वगैरे। आम्ही तिच्या कुटुंबासोबत पण संपर्क साधण्याचा आमचा प्रयत्न आहे। त्यांच्या मावशीकडे ती मुलगी मला वाटतं जी पीडित आहे ती राहते। त्यांच्या आईसोबत आणि मावशीसोबत पण बोलण्याचा आमचा मी सुद्धा प्रयत्न करत आहे। स्थानिक पातळीवर स्थानिक प्रशासन जे आहे ते तिथे आहे। लोणीमधल्या PMT रुग्णालयामध्ये त्या पीडित मुलीला तिथे ॲडमिट करण्यात आलेलं आहे। तिच्यावर उपचार सुरू आहेत। ती घाबरलेली आहे सध्या, त्याच्यामुळे आत्ता अधिकचं तिच्यासोबत इंटरोगेशन करणं किंवा या संदर्भातली आणखीन काही सुरुवात ही केली गेलेली नाही आहे। प्राथमिक जी काही हे मिळालेली आहे त्यानुसार साधारणपणे बाईकवर एका व्यक्तीने अशा पद्धतीचं ही निंदनीय म्हणजे ॲसिड फेकून हे कृत्य केलेलं आहे। CCTVचं किंवा आजूबाजूचं अजून काही त्याच्यातली तपशिलातली माहिती ही काही अजून चौकशीमध्ये आढळलेली नाही आहे। ही कंप्लीट प्राथमिक माहिती आहे। याच्यामध्ये आम्ही पोलिसांना सुद्धा आणि स्थानिक प्रशासनाला सुद्धा निर्देश दिलेले आहेत की त्यांनी अधिकाधिक या संदर्भातली माहिती घ्यावी। मुलीवर साधारणपणे दुपारी ही घटना घडलेली आहे, त्यामुळे तिच्या कुटुंबासोबत सुद्धा अधिकची आणखीन इंटरोगेशन किंवा माहिती घेण्याची सुरुवात ही झालेली नाही आहे। त्यामुळे थोडं तिचा उपचार होऊन ती स्थिर स्थावर झाल्यानंतर तिच्या आईकडून आणि मावशीकडून सुद्धा अधिकची माहिती ही घेण्यात येईल। शाळा प्रशासनाकडून सुद्धा त्या संदर्भातली अधिकची माहिती घेण्यात येईल। शासनाची आणि महिला व बालविकास विभागाची जी मनोधैर्य योजना आहे याच्यातून आम्ही त्या कुटुंबाला, त्या पीडित मुलीला आर्थिक सहाय्य करण्याच्या दृष्टिकोनातून स्थानिक पातळीवरून प्रस्तावाची मागणी केलेली आहे आणि तिच्या उपचाराची त्या पद्धतीनं जी जबाबदारी आहे ते शासन घेत आहे। काही पण आरोपी फरार आहे आणि त्यामुळे बोललं जात आहे की सरकार नेमकं करत नाही, कायदा सुव्यवस्था नाही आहे, पॅनिक क्रिएट होत आहे, तणावाचं वातावरण परिसरामध्ये निर्माण झालं। आत्ता जी मी आपल्याला माहिती दिली ही प्राथमिक आहे। या संदर्भातली सविस्तर सखोल चौकशी करण्याचे आदेश हे शासनाच्या वतीने गृह विभाग आणि महिला व बालविकास विभागाच्या वतीने सुद्धा स्थानिक पोलीस प्रशासनाला दिलेले आहेत। आम्ही बारकाईनं त्याच्या संदर्भामध्ये लक्ष ठेवून आहोत। याच्यामध्ये अधिक ती पीडित जी मुलगी आहे तिची आई, मावशी असेल, कुटुंब असेल आणखीन घाबरलेले असल्यामुळे त्यांच्याकडे त्या संदर्भातली अधिकची म्हणजे इंटरोगेशन ही पोलिसांकडून अजून झालेली नाही आहे, कारण तिच्यावर ट्रीटमेंट करून ती स्थिरस्थावर झाल्यानंतर या संपूर्ण प्रकरणाच्या संदर्भातली माहिती ही घेतली जाईल आणि पीडितेला न्याय मिळण्याच्या दृष्टिकोनातून जे काही करावं लागेल ते निश्चितपणाने केलं जाईल। मी स्वतःसुद्धा SP-सोबत त्या ठिकाणी बोलली आणि आरोपीच्या संदर्भातली जी काही सखोल चौकशी आहे ती सुरू आहे। तिथे आजूबाजूला कुठले CCTV कॅमेराज आहेत का, तर या संदर्भामधली सुद्धा त्या ठिकाणी स्थानिक पातळीवर सर्व पोलीस यंत्रणेच्या माध्यमातून ती चौकशी सुरू आहे। पण काही प्राथमिक कारण समजलंय या हल्ल्यामध्ये? नाही, अजून साधारणपणे त्या संदर्भातलं ती जी पीडित मुलगी आहे तिच्यावर उपचार सुरू आहेत। साधारणपणे 60% बर्न्स हे तिला आहेत आणि तिच्यावर उपचार सुरू असल्यामुळे ती घाबरलेली असल्यामुळे तिने त्या आरोपीचा जो आहे त्याचा चेहरा बघितलेला आहे का, कोण परिचित आहे का, ह्या संदर्भातली तिची जी काही आत्ताची मानसिकता आहे त्याच्यामुळे ती स्थिरस्थावर होईपर्यंत त्याबद्दलची अधिक तिला असे प्रश्न विचारून तिला मानसिकरित्या आणखीन त्या ठिकाणी टॉर्चर करण्यापेक्षा ती स्थिरस्थावर झाल्यानंतर तिचे म्हणजे थोडी स्टेबल झाल्यानंतर ती असेल, तिची आई असेल
मावशी मला जी प्राथमिक माहिती मिळाली त्यानुसार ती मावशीकडे राहते, त्याच्यामुळे त्यांचीसुद्धा अधिकची माहिती त्यांच्याकडून सुद्धा घेतली जाईल. प्रसंगी शाळा प्रशासनाची अवतीभोवती जे त्यावेळेला होते त्यांनी त्या जो काही आरोपी आहे त्याला बघितलेला आहे का, तर या संदर्भातल्या तपशिलामध्ये पोलीस यंत्रणा ही त्या ठिकाणी जात आहे आणि आरोपी हा सोडला जाणार नाही, त्याच्यावर कडक कारवाई ही केली जाईल. आणि कुटुंब म्हणून किंवा ती पीडित म्हणून तिला मनोधैर्य योजनेअंतर्गत आम्ही लवकरात लवकर आर्थिक मदत करण्याच्या दृष्टिकोनातून प्रस्ताव तयार करण्याच्या सूचना दिलेल्या आहेत. अतिशय दुर्दैवी ही घटना आहे. मी प्रथम तर आत्ता तिच्यावर लोणीमधल्या PMT रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत. मी स्वतः तिच्या आईसोबत आणि मावशीसोबत संपर्क साधण्याचा माझा प्रयत्न आहे. त्या आत्ता हॉस्पिटलमध्ये त्या मुलीच्या सगळ्या ह्याच्यामध्ये असल्यामुळे अजूनपर्यंत माझा प्रत्यक्षात त्यांच्याशी संपर्क झालेला नाही आहे. पण स्थानिक पोलीस प्रशासन तिथलं आमच्या विभागाचे जे अधिकारी आहेत यांच्यासोबत माझा सातत्याने संपर्क सुरू आहे. आमचा हा प्रयत्न राहील की तिला लवकरात लवकर एका बाजूला आरोपी पकडलं जाणं, त्याच्यावर कडक त्याला शिक्षा होणं, पण त्याचबरोबर पीडितेला न्याय मिळत असताना तिला लवकरात लवकर आर्थिक सहाय्य मिळवून देणं कुटुंबाला, या दृष्टिकोनातून विभाग म्हणून आम्ही पाठपुरावा करून पावलं उचलत आहोत. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.